भारतातील कामगार संघटनांची वैशिष्ट्ये हा टॉपिक आपण अभ्यासत आहोत. यामध्ये आपण भारतातील कामगार संघटना जसे की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, हिंदू मजदूर सभा, युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस, भारतीय मजदूर संघ आणि सेंट्रल युनियन ट्रेड युनियन अशा विविध संघटना म्हणजेच 1920 पासून तर 1970 पर्यंतच्या विविध संघटना आपण पाहिल्या, ज्याची सदस्य संख्या ही लाखाच्या घरामध्ये उपलब्ध आहे. जवळपास आपण 32 लाख सेंट्रल इंडियन ट्रेड युनियन यांची 32 लाख सभासद संख्या आहे. तसेच वेगवेगळ्या संघटनांची 33 लक्षपर्यंत सभासद संख्या आहे संपूर्ण भारतामध्ये. अशा विविध संघटना बघितल्या, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांची व्याख्या आपण शेवटच्या तासिकेमध्ये अभ्यासली. तर आता या भारतातील कामगार संघटनेची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना पहिलंच आपल्याला बघायचं आहे, या संघटनेच्या बाबतीत सरकार दडपशाही नाही. या संघटनांच्या बाबतीत सरकारी दडपशाही अस्तित्वात भारतामध्ये नाही, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. इतर देशाच्या तुलना करता तर इंग्लंडमध्ये कॉमन लॉ तसेच कॉम्बिनेशन्स ऍक्ट यासारखी कायदे करून अशा प्रकारच्या कोणत्याही संघटना निर्माण होऊ नये, त्यांचं वर्चस्व वाढू नये म्हणून या संघटना दाबण्यासाठी कॉमन लॉ आणि कॉम्बिनेशन ऍक्ट सारखे कायदे करण्यात आले. परंतु ह्या ज्या चळवळी असतात, ह्या कामगार संघटना असतात, या कोणत्याही उद्योजकाला किंवा कोणत्याही शासनाला नकोशा असतात. कारण सरकारविरुद्ध विविध मार्गांचा अवलंब करून त्या आपल्या मागण्या मान्य करायचा प्रयत्न करतात. म्हणून सरकार किंवा उद्योजक अशा संघटना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स यासारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या ह्या कामगार संघटना ह्या दडपून टाकण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न झालेले आहेत. त्यातीलच तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की इंग्लंडमध्ये कॉमन लॉ किंवा कॉम्बिनेशन ऍक्ट यासारखे जे कायदे करून अशा प्रकारच्या संघटनांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु भारतीय कामगार चळवळ दडपून टाकण्यासाठी भारताकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. कारण भारतातील कामगार चळवळ ही लोकशाही मार्गाने काम करते आणि लोकहितासाठी काम करते, कामगार हितासाठी काम करते. यामुळे सरकार अशा प्रकारच्या कामगार चळवळीसाठी कोणत्याही प्रकारचं भारतामध्ये दडपशाहीचं किंवा हुकुमशाहीचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळत नाही. नंतरचं वैशिष्ट्य असं पाहता येते की कामगार चळवळ व स्वतंत्र चळवळ ह्या एकमेकीला पूरक असतात. आता पूरक आणि पर्यायी या दोन शब्दामध्ये तुम्हाला नक्कीच फरक माहिती असावं असं मला वाटते. कारण फर्स्ट इयरला तुम्हाला उपयोगिता किंवा मागणीचा नियम यामध्येच आपण पूरक आणि पर्यायी या शब्दाचा वापर केलेला आहे. पूरक म्हणजे काय आणि पर्यायी म्हणजे काय? पर्यायी म्हणजे चहा किंवा कॉफी हे एकमेकाला पर्यायी आहेत, म्हणजे दोन्ही हे वापरा किंवा हे वापरा. तसेच पूरक म्हणजे काय तर चहा आणि साखर हे एकमेकाला पूरक आहेत. किंवा चहा म्हटलं तर चहाला गोडवा साखरेशिवाय येत नाही, आणि साखरला चहा म्हणायचं असेल तर चहापाची टाकून चहा तयार होतो. म्हणजे चहा आणि साखर हे पूरक आहेत. अशाच प्रकारच्या कामगार चळवळ आणि स्वतंत्र चळवळ ह्या एकमेकीला पूरक होत्या. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जेव्हा कामगार चळवळीला सुरुवात झाली किंवा स्वतंत्र चळवळी सुरू झाली 1905 पासून, तेव्हापासूनच भारतामध्ये या कामगार चळवळीच्या पाठोपाठच राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने लोक संघटित होऊ लागले. म्हणजेच काय, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या प्रकारच्या चळवळी फार महत्वपूर्ण होत्या. त्यामुळे भारतीय कामगार चळवळीचा देशाच्या स्वतंत्र चळवळीशी खूप जवळचा संबंध आहे. अनेक भारतीयांच्या मनामध्ये आपले हक्क व अधिकार याबाबतची जागरूकता निर्माण झालेली होती. त्यावेळी भारतातील कामगारांची चळवळ ही देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरू केलेली स्वातंत्र्य चळवळीला अनेक दृष्टीने समांतर स्वरूपामध्ये काम करायची. म्हणूनच भारतामध्ये कामगार चळवळ आणि स्वतंत्र चळवळ हे दोन्ही एकमेकीला पूरक होत्या असं म्हटलं जाते. आणि ह्यांच्या कामगार चळवळींच्या दबावामुळेच राज्यकर्त्यांना म्हणजे तत्कालीन राज्यकर्ते म्हणजे ब्रिटिशांना भारतातील वेगवेगळ्या मार्गाने विरोध पत्करावा लागत होता. कामगारांच्या मार्फत व्यावसायिक दृष्टिकोनातून विरोध
तसेच कामगार चळवळीतून निर्माण होणारे विविध राजकीय नेते यांच्या माध्यमातून राजकीय विरोध अशा स्वरूपामध्ये भारतात कामगार चळवळ हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हिचं योगदान सुद्धा महत्वपूर्ण होतं. नंतर आहे वैशिष्ट्य आहे ध्येयवादी पुढाऱ्यांचे नेतृत्व. आता या कामगार चळवळीतून अशा प्रकारचे नेतृत्व भारताला प्राप्त झालेले आहे की जसे तुम्हाला मी नाव सांगितलं तुम्हाला एकदम एक अचंबित असं वाटेल की यांची कामगार चळवळ होती. जसे की आपले भारताचे महात्मा गांधीजी, तर सरदार वल्लभभाई पटेल, पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, अशोक मेहता, जयप्रकाश नारायण, खंडूभाई देसाई, व्ही गिरी, गुलजारीलाल नंदा इत्यादी ज्येष्ठ मान्यवर या नेत्यांचे या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे योगदान होते ते सुद्धा विविध कामगार संघटनेचे नेतृत्व त्यांनी भूषविलेले होते. आणि त्यांचा निस्वार्थी सेवाभाव या तळमळीचा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणजेच ध्येयवादी नेतृत्व निर्मितीचं काम सुद्धा ह्या कामगार चळवळींनीच देशाला मिळवून दिलेलं आहे. तसेच पुढचं वैशिष्ट्य असं सांगता येते की धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष कामगार नेतृत्व. एक सेकंड कॉल होल्ड करा बेटा. धर्मनिरपेक्षक व जातीनिरपेक्षक कामगार नेतृत्व. भारतामध्ये अनेक धर्माचे, जातींचे व जमातींचे लोक राहतात. हे आपल्याला म्हणजे आपण भारतामध्ये अनेकतेत एकता जिथं शोधतो तो भारत. इथे खंडप्राय देश आहेत त्यामुळे तरीही भारतामध्ये एकता आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा बॉर्डरवरचा सोल्जर हा जेव्हा परकीय राष्ट्रासमोर जेव्हा लढतो तेव्हा तो मी ह्या जातीचा, मी ह्या प्रांताचा किंवा मी ह्या क्षेत्राचा असं बोलत नाही. तेव्हा तो गोळी मारत असताना समोरच्या शत्रूला तू माझ्या राष्ट्राचा शत्रू आहेस म्हणून तो लढतो आणि एकतेचं प्रतीक मध्ये आपले सोल्जर. अशा ह्या भारतामध्ये अनेक धर्माचे, जातीचे व जमातीचे लोक राहतात. निरपेक्षता हे आपल्या भारतामध्ये जोपासलेलं एक उदाहरण, एक जीवनमूल्य आहे. तसेच ह्या देशामध्ये अनेक वेळा धार्मिक दंगली सुद्धा घडलेल्या आहेत. आपण ते अनुभवलेलं सुद्धा आहे. जसे आपण बाबरी मस्जिद प्रकरण म्हणतो किंवा आणखीच एक कोरेगाव प्रकरण घडलं होतं. तर अशीच आणखी अनेक प्रकरण जातीय दंगली संदर्भात घडले होते, परंतु ते फक्त क्षणिक होते. तरीही भारतामध्ये आपल्याला एकता पाहायला मिळते. देशाप्रती प्रत्येकाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. कारण कोणताही नागरिक हा भारताचा, कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो नागरिक हा भारताचा आहे. आपल्याला अनेक वेळा आपण म्हणतो तुम्ही कुठं राहता, मी महाराष्ट्रात राहतो. अनेक वेळा म्हणतो तुम्ही कोणत्या धर्माचे आहे, मी ह्या धर्माचा आहे. तू कोण आहेस, मी भारतीय आहे असं आपल्या तोंडातून किती वेळा निघालेलं आहे हे सांगू शकता तुम्ही? नक्कीच नाही. ही धर्मनिरपेक्षता आपल्याला अभ्यासनाची महत्वाचा बाब आहे. आणि ही धर्मनिरपेक्षता जोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये येत नाही तोपर्यंत आपण भारतीय म्हणून काम करणार नाही, तर आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे किंवा आपण आपल्या वेगवेगळ्या प्रांताचे म्हणून काम करणार असू द्या. परंतु भारतातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांमध्ये अजूनही धार्मिकतेची, जातीयतेची, अनिष्ट प्रवृत्तीची फारशी शिरलेली दिसत नाही. कारखान्यामध्ये काम करणारे कामगार हे कोणत्या जातीचे किंवा धर्माचे आहेत म्हणून कामावर लावले जात नाहीत, तर ते कामामध्ये त्यांच्यामध्ये असलेली कुशलता पाहून त्यांना कामावर घेतलं जात असते. म्हणजेच कामगार संघटनांमध्ये तुम्ही जरी बघितलं तर तिथे सुद्धा आपल्याला कोणताही जात धर्म आपल्याला पाहायला मिळत नाही. तिथे एकता हे पाहायला मिळते. म्हणजे तिथे आपल्याला अखंड भारत हे कामगार संघटनांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आज दिल्लीमध्ये एक कृषी आंदोलन चालू आहे. त्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रांताचे लोक आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत हा भाग नाही. त्यांची मागणी काय आहे तो भाग महत्वाचा आहे. आता त्या वेगळा राजकीय विषय आहे तर त्यावर जात नाही आपण. नंतरचं वैशिष्ट्य आपण असं सांगू शकतो बाहेरचे कामगार नेतृत्व. आता बरेच वेळा कामगार चळवळीमध्ये नेतृत्व हे बाहेरचे सुद्धा यायला लागलेले आहे. भारतामध्ये कामगार चळवळीला पूर्ण इतिहास अभ्यासला असं लक्षात येते की या संघटनांची मुहूर्तमेढ रोवण्याचे व प्रतिकूल परिस्थितीमध्ये
या चळवळीचे संवर्धन करण्याचे आणि तिथेच त्याचे सामर्थ्य वाढवण्याचे जे काम केलेलं आहे ते बाहेरच्या नेतृत्वाने केलेले आहे. सुरुवातीच्या काळात कामगारांमधून कामगार नेतृत्व निर्माण न झाल्यामुळे राजकीय पुढारी, प्राध्यापक, वकील, डॉक्टर इत्यादी बाहेरच्या व्यक्तींनीच या राजकीय चळवळींचे नेतृत्व केले होते. आता मात्र कामगारांमधूनच हे नेतृत्व निर्माण केले जात आहे. आता कामगारांचा लीडर हा कामगारांमधून निवडला जातो, बाहेरच्या राजकारणांमधून नाही. तेवढी समज आपल्या सुजाण भारतीय नागरिकांना आलेली नाही. आपण देशामध्ये विविध मंत्रीपद, राजकीय पद लोकांना प्राप्त करून देण्यासाठी निवडून देतो. ती व्यक्ती त्याची निवड लायकीची आहे किंवा नाही ते आपण बघत नाही. देशाचा शिक्षणमंत्री कोण असावा? एक शिक्षक असावा असं का नाही वाटत? देशाचा आरोग्यमंत्री कोण असावा? एक डॉक्टर असावा असं का नाही वाटत? देशाचा कृषी मंत्री हा शेतकरी असावा असं का नाही वाटत? देशाचा अजून उद्योग मंत्री हा इंजिनियर असावा असं का नाही वाटत? असं जर झालं तर त्या त्या क्षेत्रातील त्या त्या व्यक्तींना त्याचा अभ्यास असल्या कारणाने त्या त्या क्षेत्रासंबंधित ते प्रगती करू शकतात. आता राजवर्धन सिंग राठोड आपल्या देशाचे क्रीडा मंत्री सुद्धा होऊन गेले, ज्यांचं की क्रीडा क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. आणि आपल्या देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये जी मागच्या काही कालावधीमध्ये क्रांती घडून आली की अनेक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र हे ओपन झालेलं आहे. अनेक क्षेत्रामध्ये पूर्वी आपण अनेक ग्रामपंचायतीमध्ये आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. तिथे सुद्धा 7वी पास ही अट ठेवल्या कारणाने अनेक उमेदवार, दिग्गज उमेदवार रिंगणाच्या बाहेर पडलेले आहेत. म्हणजे 7वी पास ही ग्रामपंचायतीसाठी अट ठेवावी लागते, एवढी शोकांतिका आपल्या देशामध्ये आहे. जिथे आपण साधी नोकरी सुद्धा देत असताना त्याची पात्रता चेक केली जाते. साधा IAS अधिकारी व्हायचं असेल त्याला मिनिमम ग्रॅज्युएशन व्हावं लागते. प्राध्यापक व्हायचं असेल त्याला तर उच्च पदवी प्राप्त करावी लागते. डॉक्टर व्हायचं असेल त्याला उच्च डॉक्टरीची पदवी घ्यावी लागते. परंतु तेच दवाखान्यावर नियंत्रण प्रस्थापित करणारा एखादा ग्रामसेवक किंवा तिचा लीडर, राजकीय नेतृत्व हे 7वी पास आपण निवडत आहोत. म्हणजे आपल्या देशामध्ये शिक्षणाचा किती चांगल्या पद्धतीने वापर होत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. नंतर आहे मर्यादित क्षेत्र. कामगार संघटनेचे क्षेत्र हे मर्यादित स्वरूपाचं असते. या मर्यादित क्षेत्राच्या बाबतीत असं सांगता येते की भारतातील कामगार चळवळीचे एक प्रमुख वैशिष्ट्य हे मांडलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र असे 2 विभाग पाडता येतात. आज कामगारांमध्ये असंघटित क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठं क्षेत्र आहे. एकूण अर्थव्यवस्थेमध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या देशातील एकूण कामगारांच्या 95% आहे. म्हणजे किती विशालकाय क्षेत्र आहे हे आपण समजू शकतो. असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मोठे उद्योग, मळे, खाणी, वाहतूक, दळणवळण, बँका, विमा इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने शेती, कुटीर, लघु उद्योग इत्यादींचा समावेश होतो. त्याच्या असंघटित क्षेत्रामध्ये जे रस्त्यावरचे विक्रेते आहेत त्यांचा सुद्धा समावेश होतो. जे मजूर आहेत, काम करणारे, ज्यांच्या संघटित क्षेत्रामध्ये होत नाही समावेश, त्यांचा सुद्धा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये होतो. त्यामुळे भारतातील कामगार संघटना केवळ संघटित क्षेत्रासाठीच काम करतात असं नाही. भारतातील कामगार संघटना ह्या प्रामुख्याने फक्त संघटित क्षेत्रासाठी काम करतात, परंतु असंघटित क्षेत्रासाठी काम करत नाहीत. हे आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला फक्त तुम्ही थोडक्यात कधीतरी ऐकलं असेल, घरातील घरकाम करणाऱ्या बायांचा संघटित क्षेत्रामध्ये समावेश होतो की असंघटित? प्रज्ञा? असंघटित. व्हेरी गुड. तसेच पाणीपुरीवाले याचा समावेश कशामध्ये होतो? असंघटित मध्ये. आणि MIDC मध्ये प्रत्येक कामगार काम करणारा, दुकानातील मॉलमध्ये काम करणारा कामगार सर यांचा संघटित मध्ये होऊ शकतो. यांच्या संघटित क्षेत्रामध्ये काम होतो, कारण त्या कामगाराचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आताच काही दिवसापूर्वी आम्ही MR फर्निचर, आपला MIDC क्षेत्रातील एक मोठं शॉप आहे,
तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि एक इंडस्ट्रीप्रमाणे काम करते. तिथील प्रशासन योग्य व्यवस्था, तिथील जे मालक आहेत, तुमच्यासारखीच एक मुलगी तिथे एक मालकाची मुलगी आहे, ती काम करते आणि तिचं संघटन कौशल्य पाहून एक प्राध्यापक म्हणून मी पूर्ण स्तुती करायसाठी राहून गेलो. म्हणजे स्तुती कशी करावं मला प्रश्न पडला. एवढ्याशा लहान मुलीमध्ये हे संघटन कौशल्य आलं कुठून? म्हणजे कस्टमर कसा टिकवून ठेवायचा, कस्टमर बरोबर कशा प्रकारे सौम्य भाषा वापरायची, कस्टमर कितीही चिडला तरी त्याला किती शांतप्रमाणे त्याचं समाधान करायचं, आणि प्रत्येक कस्टमर सोबत तेथील कामगार जर चुकीच्या भाषेमध्ये बोलत असेल तर त्याच्यासोबत कसा रिप्लाय द्यायचा, आणि जेणेकरून तिचा आपला कामगार सुद्धा टिकवून ठेवला पाहिजे आणि कस्टमर सुद्धा. हे संघटन कौशल्य जर एवढ्या लहान वयामध्ये इथे याच्या छोट्या छोट्या उद्योजकांमध्ये येत असेल तर नक्कीच हे त्यांच्या कुशल नेतृत्व गुण हा प्रत्येकाच्या अंगी असतो असं नाही, परंतु तो आत्मसात सुद्धा करता येतो. त्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट सुद्धा केली की माझ्या महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींना लॉकडाऊन संपल्यानंतर मी आपल्या इथे इंडस्ट्रियल व्हिजिट करिता घेऊन येईल. सर म्हणे नक्कीच या, तुमचं पूर्णतः आम्ही स्वागत करू. अशा प्रकारे त्यांनी त्यांची गोष्ट मांडलेली आहे. त्यासाठी जर सरांची परमिशन भेटली लॉकडाऊन नंतर तर आपण नक्कीच तिथे व्हिजिट देऊ. चालेल ना तुम्हाला? हो सर. हा, बस तुमच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठी असेल किंवा तुमच्या जवळपास तुमच्या एवढीच मुलगी असतील, ती पूर्ण एवढा मोठा MR फर्निचर मॉल हँडल करते आहे. म्हणजे नेत्रदीपक तिची व्यवस्थापन पद्धती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की एकाच उद्योगात विविध संघटना. बरेच वेळा काय होतं की कामगार संघटनांच्या मार्फत कामगारांचे हक्क, जसं आपल्या देशामध्ये एक देश चालत असताना एक सरकार काम करते, परंतु आपल्या इथे पक्षांचं स्वरूप जर झालं तर राजकीय पक्ष आणि केंद्रीय पक्ष आणि राज्य स्तरावरील छोटे पक्ष अशी त्याची विविध विभागणी आहे. तशाच प्रकारच्या संघटना अनेक कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या संघटना पाहायला मिळतात, किंवा एकाच कारखान्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कामगारांच्या संघटना पाहायला मिळतात. म्हणजे अशा ठिकाणी राजकारण जास्त वाढते तर उत्पादकता मात्र कमी पाहायला मिळते. एकाच उद्योगात एकापेक्षा जास्त संघटना जेव्हा काम करतात, हे भारतीय कामगार संघटनेचे वैशिष्ट्य सुद्धा आहे. आपण रेल्वेमध्येच पाहतो की रेल्वेचे वेगवेगळे झेंडे आपण रेल्वेच्या याच्यावर कामगारांचे जेव्हा इलेक्शन असते तेव्हा पाहतो. भारतामध्ये विविध राजकीय पक्षांच्या विविध कामगार संघटना आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय पक्ष जेवढे जास्त तेवढ्या कामगार संघटना देशामध्ये पाहायला मिळतात. आणखी एक कामगार संघटनेचं वैशिष्ट्य आर्थिकरित्या दुर्बलता. हे कामगार संघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. भारतामध्ये कामगारांचे संघटनेचे कार्याचे यश त्यांच्या संघटनेच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. सभासदांकडून मिळणारी वर्गणी हेच कामगार संघटनेचे उत्पन्नाचे एकमेव स्रोत असते. एकाच उद्योगात विविध कामगार संघटनांचे अस्तित्व, सभासदांची अल्पसंख्या, वर्गणीचा अल्प दर, वर्गणी देण्यामध्ये सभासदांकडून होणारी टाळाटाळ इत्यादीमुळे सुद्धा या कामगार संघटना फारशा यशस्वी भारतामध्ये होताना दिसून येत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला विविध कामगार संघटनांची वैशिष्ट्ये पाहता येतात. तसेच आता ह्या कामगार संघटनांची आपल्याला कार्य म्हणजे फंक्शन ऑफ द ट्रेड युनियन्स हे बघायची आहेत. त्यामध्ये 3 स्वरूपामध्ये आपल्याला ते कार्य अभ्यासाचे आहेत: अंतर्गत, बहिर्गत आणि राजकीय. यातील अंतर्गत कार्य आपण थोडक्यात बघू. तुम्हाला मी याची फोटो पाठवतो थोड्या वेळातच. सर, तुम्ही बोलता आणि पाठवत नाही, हे आम्हाला बरेच वेळा अनुभवाला आलेलं आहे. तुमच्याकडे कामगार संघटनेचे नोट्स आहेत का? कामगार संघटनेचे नोट्स आहेत का? नाही सर. हो सर. ही हो म्हणते, तू नाही म्हणते. कुणाकडे आहे प्रज्ञा? नाही आहे सर. सर माझ्याकडे आहे. कामगार संघटनेची? हॅलो सर. हा, माझ्याकडे आहे. कशातली आहे? कशातली आहे? बुक आहे सर, तुम्ही दिलेलं. म्हणजे ते झेरॉक्स वरून घेतलं मी. हा. झेरॉक्स.
तुला पीडीएफ करता येईल बेटा? सॉरी, पीडीएफ करता येईल त्याचा? हो सर. हा, हो सर, करता येते. मग मी तुला संधी देतो की तू गुगल क्लासरूमवर त्याला प्रोव्हाइड करू ओके सर. शकतेस? हो सर. हा, हो सर, करते. करते? मग मी करत नाही, चालेल? ओके. हो सर, चालेल. ठीक आहे बेटा. जर हे 1-2 दिवसामध्ये आपण प्रज्ञाला वेळ देऊ, कारण ते पीडीएफ करणे एवढं सोपं नाही आहे, त्याला सुद्धा वेळ लागतो, क्लॅरिटी सुद्धा यायला पाहिजे. म्हणून ती नोट्स प्रज्ञा 1-2 दिवसामध्ये आपल्या ग्रुपवर टाकून देईल, गुगल क्लासरूमवर. व्हॉट्सअपवर टाकायचं नाही हो प्रज्ञा. सर. हो सर. व्हॉट्सअपवर टाकायचं नाही, गुगल क्लासरूमवर टाकायचं बेटा. ठीक ओके आहे. सर. हा, आता कामगार संघटनांची आपण कार्य अभ्यासणार आहोत. त्यातील पहिलंच कार्य अंतर्गत कार्य. या कार्यामध्ये आपण अभ्यासत असताना योग्य वेतन मिळवून देणे हे कामगार संघटनांचं प्रमुख कार्य आहे. आता कामगार संघटनांचे योग्य वेतन मिळवून देणे हे प्रमुख कार्य आपण जसं सांगतो, आपण सुरुवातीलाच अभ्यासलाय. कामगार संघटनांचा प्रमुख उद्देश कामगारांच्या समस्याचं समाधान शोधणे, तसेच कामगार व मालक यांच्यामध्ये एक दुवा म्हणून किंवा त्यांच्यातील एक त्यांच्या मध्यस्थ म्हणून काम करणे आणि कामगारांच्या दृष्टिकोनातून तसेच मालक वर्गा दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेणे हे कामगार संघटनेचं नैतिक कार्य आहे. आणि ह्यातूनच योग्य वेतन मिळवून देणे हे कामगारांना, म्हणजे ते जेवढा काम करतात त्यांना तेवढं कामाचं वेतन मिळालं पाहिजे, यासाठी पूर्ण मागणी कामगार संघटना हे कामगारांकडून म्हणजे उद्योजकांकडून पूर्ण करून घेत असतात. तसेच कामगार पुढचं सांगता येईल की कामगारांचे शोषण थांबविणे. आता कामगारांचे शोषण थांबवणे म्हणजेच काय, तर कारखान्यामधून मध्ये जे मालक वर्ग आहे किंवा उद्योजकता वर्ग आहे किंवा अधिकारी वर्ग आहे, ते काय करतात, बरेच वेळेस कामगारांना कामाच्या कडून अतिरिक्त काम करून घेतात, त्यांचा मोबदला त्यांना देत नाहीत, तसेच त्यांना सुट्ट्या देत नाहीत आणि काम केल्यानंतर सुद्धा यांनी काम केलं नाही त्या तक्रारी अधिकारी वर्ग मालक वर्गाकडे हस्तांतरित करतो. अशा वेळेस त्या कामगारांकडून कामाप्रती एक निराशा उत्पन्न होते आणि त्याचा परिणाम उत्पादन कार्यावर पडतो. म्हणून कामगारांचे शोषण न होता त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे उत्पादन कार्य करून घेणे याकरिता हे संघटना काम करत असतात. नंतरचं आहे कामगारांच्या परिस्थितीनुसार सुधारणा करणे. कामगारांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करणे. कामगारांना तर त्यांच्या कामाप्रमाणे वेतन मिळत असेल, तसेच त्यांना कामगारांसाठी जो काम करण्याचा परिसर आहे, तसेच त्यांच्या जेवणाची भोजनाची व्यवस्था जी आहे त्याचा परिसर आहे, तिथे स्वच्छतागृहाची निर्मिती असेल, तर कामाचा परिसर जर स्वच्छ आणि चांगला नीटनेटका असेल तर कामगारांना सुद्धा तिथे काम करण्याला एक उत्साहाचं वातावरण मिळते. आपणच जेव्हा आपण आपल्या क्लासमध्ये एवढी घाण आहे आणि तिथं जर आपण आपला क्लास घ्यायचं म्हटलं की आपण क्लास घेऊ शकतो का? अजिबात नाही घेऊ शकत. तर तिथे काय करावं लागेल, आपल्याला एक स्वच्छ आणि नीटनेटका क्लास आपल्यासाठी उपलब्ध असेल तर आपल्याला दररोज तिथं क्लासला बसायला इच्छा आपली निर्माण होत असते. आपण ICTचे अनेक लेक्चर कॉलेजमध्ये घेतले, परिसर चांगला होता, नीटनेटकेपणा होता, टेक्नॉलॉजी होती, तिथे तुम्हाला दररोज पिरियडसाठी बसायची सुद्धा इच्छा होत होती. म्हणजेच कामगारांच्या बाबतीत सुद्धा त्यांचा परिसर, त्यांची स्वच्छता, नीटनेटकेपणा असेल तर त्यांची सुद्धा कामगारांची काम करण्याची उत्साह निर्माण होतो. तसेच कामगारांना बोनस मिळवून देणे. बोनस म्हणजे नेमकं काय, तर कामगाराला काम करत असताना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वेतन मिळते. तसाच ह्या जे कामगार काम करतात जे वस्तू निर्माण होते त्या वस्तू निर्मितीतून जे उत्पादकाला लाभ प्राप्त होतो त्याला नफा म्हणतात. बरेच वेळा काय होतं, तर हा नफा काही चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट बाजारामध्ये आलं, त्याची किंमत चांगली प्राप्त झाली तर बरेच वेळा संघटकाला किंवा कारखानदाराला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होतो, म्हणजेच नफा मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होतो. त्या नफ्यातील काही वाटा कामगारांना सुद्धा प्राप्त व्हावा यासाठी कामगार संघटना संघर्ष करतात. आणि हा जो नफ्याचा वेतना व्यतिरिक्त मिळणारा कामगारांना पैसा आहे, नफ्यातील वाटा आहे, याला बोनस म्हटलं जाते. हा बोनस मिळवून देण्यासाठी कामगार संघटना काम करत असतात.
नंतर आहे व्यवस्थापनामध्ये भागीदारी मिळवून देणे. व्यवस्थापन म्हणजेच काय? मॅनेजमेंट. म्हणजेच कारखान्याच्या मालकी हक्कामध्ये सुद्धा कामगारांचं योगदान निर्माण व्हावं. एखादा कामगार किंवा विविध कामगार लोक वर्षानुवर्ष एकाच कारखान्यामध्ये काम करत असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी, भविष्यातील सुरक्षेसाठी कामगारांना त्यांच्या व्यवस्थापन मंडळामध्ये स्थान मिळवून देणे आणि त्यांचं भविष्यामध्ये त्यांच्या ज्या गरजा आहेत सेवानिवृत्तीनंतरच्या त्या पूर्ण करण्यासाठी, त्यांना पेन्शन मिळवून देण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करतोय. आजही तुम्ही बघता आहात की जसं सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना पेन्शन मिळत होतं शब्द वापर केला आम्ही, कारण 2005 नंतर त्याला NCPS किंवा DCPS असं नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अशाच प्रकारचं पेन्शन कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा मिळत होतं आणि मिळत आहे. आजही त्या कामगारामध्ये एका विशिष्ट वयानंतर कामगारांना काम करणं बंद केलं तरी त्याला विशिष्ट रुपयापर्यंत दरमहा पेन्शन मिळत असते. तसेच आता हे पेन्शन मिळत असते म्हणजे ही झाली कामगारांमध्ये व्यवस्थापनामध्ये भागीदारी. नंतर आहे श्रमिक कल्याण कायद्याची अंमलबजावणी करे. भारतामध्ये कारखान्यातील कामगारांच्या हितासंदर्भात विविध श्रमिक कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत. हे कायदे स्थापन केल्याबरोबरच त्याची काटेकोर अंमलबजावणी सुद्धा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच विविध सवलती प्राप्त करून देणे, जसे की वैद्यकीय आजार झाला असेल तर त्यासाठी वैद्यकीय खर्च पूर्तीकरिता अनामत रक्कम मिळावी, वैद्यकीय रजा प्राप्त व्हावी, भविष्य निर्वाह निधी, प्रवास सवलत, अशा विविध सवलत सेवा कामगारांना मिळाव्या यासाठी ही अंतर्गत कार्य कामगार संघटना पाहत असतात. याबरोबरच या अंतर्गत कार्याबरोबरच काही बहिर्गत कार्य सुद्धा हे कामगार संघटना पाहत असतात. जसे की त्यामध्ये पहिलं सांगता येते निवासाची सोय उपलब्ध करून देणे. कारखान्याच्या परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देणे हे सुद्धा कामगार संघटनेचे महत्वाचे कार्य आपल्याला सांगता येते. यामुळे त्या कामगार संघटनांना विविध प्रकारचे कार्य सुद्धा करता येणे शक्य सहज होते. म्हणजेच कामावर वेळेवर पोहोचणे, कामगारांच्या निवास तिथे असल्या कारणाने त्यांचा कुटुंबाप्रती असलेला एक प्रेम, म्हणजेच कुटुंब जवळ स्वतः डोळ्यासमोर असेल तर कामगार आपल्या आणखी चांगल्या पद्धतीने काम करतो, अशा प्रकारचे व्यवस्था करून देणे. तसेच आरोग्यविषयक सुविधा, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांसंदर्भात विविध आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे हे सुद्धा ह्या संघटना आपल्या प्रकारे काम करत असते. उत्पादक वैद्यकीय सोयी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहांची सुविधा, हे आरोग्यविषयक विविध सुविधा ह्या कामगार संघटना आपल्या ताकदीच्या आधारावर मालकाकडून ते करून घेतात. आपल्याला MIDC सेक्टरमध्ये घरं सुद्धा आहेत, जसं की तिथे कारखाने, गोदामे आहेत, तसेच तिथे निवासस्थाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण जेव्हा जाऊ व्हिजिटला तेव्हा तो पाहूच. कामगारांना प्रशिक्षण देणे, बहुसंख्य कामगार हे अप्रशिक्षित, अकुशल असतात, परंतु त्यांच्या कुशलतेमध्ये वाढ करण्यासाठी कामगार संघटनांमार्फत मालकांकडून प्रशिक्षणाची वेगवेगळी सोयी सुविधा निर्माण केली जाते आणि नवीन तंत्रज्ञानाचं कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या बेरोजगारीवरची संकट येऊ नये, भविष्यातील तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावं यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी, तसेच त्यांच्या वाचनासाठी, त्यांच्यातील इच्छा, त्यांच्यातील छंद जोपासण्यासाठी सुद्धा कामगार संघटना प्रयत्न करत असतात. आता छंद कोणता? एखादा कामगार हा कुशल स्पर्धापटू असेल किंवा क्रीडाविषयक आवड असेल, त्याला त्याची संधी इतर क्षेत्रामध्ये मिळवून देणे, काम करता बरोबरच त्यांना इतर क्षेत्रामध्ये सुद्धा संधी प्राप्त व्हावी यासाठी कामगार संघटना ह्या काम करत असतात. तसेच आता थोडेसे पॉईंट बाकी आहेत म्हणून हा पॉईंट कंप्लीट करतो मी. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीमध्ये पतपुरवठा करणे, म्हणजेच कामगारांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आपल्या गृहोपयोगी वस्तू खरेदी करत असताना म्हणजेच त्यांना फायनान्स करणे, त्यांना कर्ज देणे हे सुद्धा काम कामगार संघटना करत असतात. तसेच एखाद्या कामगाराच्या संदर्भात एखादी काही आर्थिक कायदेविषयक अडचण निर्माण झाली असेल त्याला कायदेविषयक सल्ला प्राप्त करून देणे. तसेच या कामगार संघटनांमध्ये सर्व प्रकार म्हणजे विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहत असतात. त्यांच्यामध्ये जर आपसामध्ये काही द्वेष भावना निर्माण होत असेल, त्यांच्यामधील
ती भावना नष्ट करून त्यांच्यामध्ये युनिटी म्हणजेच एकात्मता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे, तसेच कामगारांच्या पाल्यांना शिक्षणामध्ये विविध सवलती शिष्यवृत्ती प्राप्त करून देणे, जेणेकरून कुटुंबाप्रती सामाजिक सुरक्षा हे त्यांना म्हणजेच कामगारांना सामाजिक सुरक्षा निर्माण करून देणे, अशा प्रकारचे बहिर्गत कार्य हे कामगार संघटना कामगारांसाठी करत असतात. तसेच राजकीय कार्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा विचार करता येतो की कामगार संघटना जेव्हा सतत लढत असतात, शेवटी कामगार संघटनांचे कायदे तयार करत असताना या कामगार संघटनेच्या मार्फतच हे कायदे तयार करण्यात यावे किंवा कामगार संघटनेचा एखादा प्रतिनिधी हा राजकीय व्यवस्थेमध्ये पाठवण्यात यावा. आता आपण विविध मगाशी नावं पाहिले ज्यामध्ये की जे एवढे मोठे लढवय्ये नेते हे कामगार संघटनेचे नेतृत्व निर्माण करणारे होते. आता इंग्लंडमध्ये सुद्धा एक मजूर पक्ष हा श्रमिकांचा अत्यंत बलशाली पक्ष इंग्लंडच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे आपल्याला विविध प्रकारची कार्य ही कामगार संघटनांच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात. कामगार संघटना म्हणजे काय, कामगार संघटनेची वैशिष्ट्ये, त्यांचं महत्व, त्यांचे वेगवेगळी कार्य आणि त्याच्या कायद्यांच्या संदर्भात आपण त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे कायदे आहेत हे सुद्धा अभ्यासलं. अशा प्रकारे कामगार संघटना काय, कामगार संघटनेची कायदे कोणती हे आपण या युनिटमध्ये अभ्यासलेलं आहे. याची ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला येत्या काही दिवसामध्येच तुम्हाला प्राप्त होतील आणि यानंतर लगेच आपण उद्याच्या तासिकेमध्ये युनिट नंबर 4 याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत. युनिट नंबर 4चं टायटल आहे एक्सटर्नल सेक्टर अँड इम्पॉर्टंट एरिया ऑफ कन्सर्न्स, म्हणजेच बहिर्गत विभाग आणि महत्वाची लक्षवेधी क्षेत्रे. त्यातील पहिलाच टॉपिक आपण अभ्यासणार आहोत, भारताचा विदेशी व्यापार विदेशी व्यापार रचना व दिशा. म्हणजे विदेशी व्यापार हा भारत किती देशांसोबत करतोय, कोणत्या वस्तू संदर्भात करतोय, याचं आपण सविस्तर अध्ययन पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत. कामगार संघटनांच्या बाबतीत तुम्हाला काही समस्या आहेत का आज? हॅलो सर. हा बोल बेटा. सर, मालकाला जर लाभ प्राप्त झाला नाही तर ते बोनस देत नाहीत? नाही देत बेटा, कारण कुठून देणार आहेत? आता लॉकडाऊन मध्ये प्रोडक्शनच बंद होतं तर यांनी कामगार कपात केली, परंतु काही कामगार संघटनांनी याच्यावर कामगार कपात करू नका पण आम्हाला वेतन देऊ नका, जेव्हा उत्पादन चालू होईल तेव्हा आम्हाला आमचं वेतन नियमित द्या, म्हणून लोक परत त्यांच्या कामावर पुन्हा गेले. कामगारांनी जुनेच कामगार परत ठेवून त्यांना वेतन दिलं, परंतु जिथे उत्पादनच नाही तर त्यांच्या कामगारांना ते उतरून देणार कुठून? आणि अतिरिक्त लाभ जर कामगारांना मालकांना होत असेल तर निश्चितच त्यांना वेतन मागण्याचा अधिकार किंवा मालकांना वेतन देण्याचा बोनस देण्याचा अधिकार आहे. आणखी काही? नाही सर. ठीक आहे, सर्वांना समजलं पाहिजे लक्षात मेघा वगैरे? हो सर, समजलं. ठीक आहे, आपण उद्याच्या पिरियडमध्ये युनिट नंबर 4 मध्ये प्रवेश करू. तुमची परीक्षेची तारीख जवळजवळ निश्चित होत आहे. 15 फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू होण्याचे संकेत प्राप्त झालेले आहेत. ओके बेटा, म्हणजे अजून आपल्याकडे 45 दिवस आहे. 45 दिवसामध्ये 2 युनिट आपण संपवू शकतो. त्यामुळे हो सर. सिलेबस होतो की नाही त्यामुळे काळजी घेऊ नका, कारण माझा मी एक रोडमॅप तयार केलेला होता की काय असू शकते आणि त्या दिशेने कसं जायचं. जर तुमचा मी डिसेंबर पर्यंत सिलेबस कंप्लीट करून ठेवला असता, पुढच्या दीड महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण सिलेबस विसरला असता आणि परीक्षेच्या वेळेस बट्ट्या बोर्ड झाला असता. त्यामुळे संयम ठेवत जा, तुमचं कोणाचंही नुकसान होणार नाही.